सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम। माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण आनंदी आहात आणि देवाच्या कृपेने आणि त्याच्या विश्वासामध्ये चालत आहात। आज आपण देवबापाच्या भक्तीसाठी या ठिकाणी एकत्रित आलेलो असताना सर्व मान महिमा आणि गौरव पवित्र परमेश्वराला देऊया। प्रार्थनेने सुरुवात करू। आपण प्रार्थना करू। प्रेमळ पवित्र जिवंत थोर सदाचे देवबापा, आभार मानतो, उपकार मानतो, स्तुती स्तवन करतो, मान महिमा गौरव देतो। आजचा हा पवित्र वार आम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये तू जोडलेला आहे, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो। तुझा अनुग्रह जो आज आमवरती झालेला आहे त्याबद्दल आम्ही तुझं उपकार स्मरण करीतो। देवबापा, खरोखर तुझं महान देव, तारणारा आणि उद्धार करता देव, आम्हा प्रत्येकाचा उत्पन्न करता, आम्हा सर्वांचा निर्माण करता, सर्व राष्ट्रांचा उत्पन्न करता देव, त्या तुला धन्यवाद, मान सन्मान गौरव आम्ही देतो। आजचा हा पवित्र वार आमच्या आयुष्यात जोडला, तुझी भक्ती, तुझी स्तुती, आराधना, सेवा करण्यासाठी तू आम्हाला ही संधी दिली, उपकार मानतो। देव, आमची कुठली लायकी, पात्रता आणि योग्यता नसताना तू आम्हाला निवडलं, नेमलं, आशीर्वादित केलं आणि या भूतलावर एक साक्षमय जीवन जगण्यासाठी तू आम्हाला संधी दिली, उपकार मानतो। देवबापा, या सर्व दिवसामध्ये आम्हाला सांभाळतो आणि आजारापासून आम्हाला राखतो, संरक्षण देतो, त्याबद्दल उपकार मानतो। सर्वतोपरी आम्हाला संरक्षण दिलं त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो। देवबापा, आज आम्ही सर्व मंडळी तुझ्या चरणाजवळ समर्पित होतो। आम्हा सर्वांचा स्वीकार कर, आम्हा सर्वांच्या पाप चुकांचे अपराधांचे तू क्षमा कर। देवबापा, आज येणारं वचन आम्हासाठी आस्वादित कर आणि मंडळीसाठी आस्वादाचं कर। या वचनाच्या द्वारे तू आज आमची भेट घे आणि आमचा मनुष्याचा या जीवनामधील असलेलं जे महत्त्व आहे, या जीवनामधील असलेल्या ज्या जबाबदारी आहेत आणि या जीवनामधील देवबापा सर्व ज्या घडामोडी आहेत, जीवनासंबंधानं आम्ही विचार करत असताना तू आम्हाला मार्गदर्शन कर। देवबापा, आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येणारं वचन, होणारा विधी सोपवून देतो। हा विधी घेण्यासाठी, करण्यासाठी आम्हाला सहाय्य कर आणि यामधून तुझं गौरव होऊ दे। पवित्र देवबापा, सर्व कार्य तुझं आहे, ते शेवटास तू घेऊन जाणार आहेस आणि म्हणून आम्ही सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहोत, तुझ्यावर विसंबून आहोत। हे तुझं कार्य पुढे नेण्यासाठी आम्हा सर्वांना आणि मंडळीला विशेष मोठा आशीर्वाद तू दे। देवबापा, आम्ही आमच्या सर्व नाजरींच्या मंडळांसाठी, सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी, पाळक वर्गांसाठी, सेवकांसाठी आणि सर्व मंडळांसाठी प्रार्थना करतो, सर्व सभासदांसाठी प्रार्थना करतो। जगभर देवबापा, या संस्थेच्या द्वारे जे काही कार्य चालू आहे ते कार्य तू आशीर्वादित कर आणि या सर्व कार्याच्या द्वारे तुझा महिमा होऊ दे, तुझं गौरव होऊ दे आणि देवबापा, अनेकांच्यापर्यंत ख्रिस्त येशू तुझं नाव गाजविलं जावं, तुझ्या नावाची सुवार्ता पोहोचविली जावी, असं कार्य ही संस्था करत असताना आणि प्रत्येक पदाधिकाऱ्याला आज आम्ही तुझ्या स्वाधीन करतो, धन्यवाद देतो। आणि देवबापा, की उत्तम असे अधिकारी तू आम्हाला दिले आणि देवबापा, विशेष करून आमचे जनरल सुप्रिटेंडेंट, रिजनल डायरेक्टर आणि आमचे FSC यांना आम्ही तुझ्या पवित्र हातात समर्पित करतो। आणि देवबापा, त्यांच्याद्वारे मिळणारी जी लिडरशिप आहे ती तुझ्याद्वारे आहे, आम्ही असं समजतो। ती लिडरशिप तू आस्वादित करत आहेस या भारत देशासाठी आणि युरेशिया रिजनसाठी, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। स्वर्गीच्या पित्या, आजचा दिवस आणि आमच्या मंडळ्या आणि आमचं सेवा करणारे पाळक वर्ग यांना तुझ्या स्वाधीन करतो। सर्वांची काळजी घे। अनेक मंडळामध्ये उपासना होईल, अनेक मंडळामध्ये देवबापा ऑनलाईन प्रीचिंग होईल आणि सर्व काही गोष्टी करण्यास तुझ्या सेवकांना विशेष सहकार्य कर। देवबापा, आम्ही मंडळातील प्रत्येक व्यक्तीला तुझ्या स्वाधीन करतो। आमच्या मंडळीतील सर्व वृद्धजन, त्यांना आरोग्य दे। या दिवसामध्ये देवबापा, ज्या लोकांचे वाढदिवस झालेले आहेत त्या सर्वांना हे वर्ष दाखवलं, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। सर्वांची काळजी घेतली त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो। त्यांचे वाढदिवस त्या सर्वांसाठी आशीर्वादाचे जाऊ देत। आज आम्ही आमच्या मंडळीसाठी आणि मंडळीतील प्रत्येक कुटुंबासाठी नम्रतेने प्रार्थना करतो। सर्वांना तुझी दया, तुझी कृपा, तुझी शांती प्राप्त होऊ दे। आज आम्ही विशेष प्रार्थना करतो देवबापा, आमचे बंधू पास्टर विजय जोगळेकर आणि देवबापा, काल त्यांच्या जीवनाचा प्रवास संपला, त्या दुःखित परिवारासाठी आज आम्ही प्रार्थना करतो। जोगळेकर परिवार, आप्तजन, प्रियजन, त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या मुली, त्यांचे जावई, नातवंड सर्वांना तुझ्या पवित्र हातात समर्पित करतो। त्या सर्वांची काळजी घे, त्या सर्वांना सुखी समनिरोगी ठेव, त्यांच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे। देवबापा, आम्ही तुला धन्यवाद देतो की या दिवसामध्ये
आमच्या मंडळीसोबत तू आहेस आणि अनेक लोक आजारी असतील त्यांना तू आरोग्य द्यावं हीच प्रार्थना करतो. सुरेश शांकरला आरोग्य दिलं सुपकार मानतो आणि देवबापा त्यांना अशक्तपणा आहे त्या अशक्तपणामध्ये तुझी शक्ती पुरून दे. त्याचबरोबर देवबापा राऊतांना आरोग्य दिलं त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. त्यांना अजून आरोग्याची गरज आहे त्यांना आरोग्य दे. आम्ही दिलीप म्हस्केसाठी प्रार्थना करतो त्यांना आरोग्याची गरज आहे त्यांना आरोग्य दे. तुझी कृपा पुरव आणि सर्व वाईटापासून त्यांचं संरक्षण कर. त्यांना विशेष तुझ्या कृपेत देत राहा. आम्ही इतर सर्वांसाठी प्रार्थना करतो की या दिवसामध्ये आजारी आहेत त्यांच्यासाठी त्यांना विशेष आरोग्य दे. देवबाप आमच्या मंडळीतील महिला संघ तरुण संघ संडे स्कूल संघ कार्यरत ठेव आशीर्वादित कर या तिन्ही संघाच्या द्वारे आणि या मंडळीची उन्नती होत राहू दे. या मंडळीची वाढ तुझ्या दैत कृपेत वचनात विश्वासात पवित्र जीवनामध्ये आणि पवित्र वचनामध्ये आध्यात्मिक जीवनामध्ये पावित्र्यामध्ये होत राहू दे हीच आज आम्ही प्रार्थना करतो. आणि मंडळीतील प्रत्येक कुटुंब आज तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करतो. प्रार्थना करण्याची संधी उपकार मानतो. आजचा सर्व प्रसंग तुझ्या स्वाधीन करतो. येणारं वचन होणारा विधी गीत स्तुती आराधना सर्व तुला मान्य असू दे. प्रार्थना की स्तुती करतो प्रभू येशूच्या महान गोड आणि पवित्र नावाने ही प्रार्थना मागतो म्हणतो साई आमेन. यावेळेस काही गीतं गाऊया आपण आणि तरुण लेकरं गीतं गातील आणि प्रभूला धन्यवाद देतील. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या स्तुती आराधनेमध्ये जाऊयात आणि गीत गाऊयात. क्या दे सकता हूँ क्या गा सकता हूँ कहता तुझे बस शुक्रिया.
यावेळेस आपण आपल्या आजच्या पवित्र वचनाकडे वळणार आहोत. देवबापाने जे वचन आज आम्हासाठी दिलेलं आहे त्या वचनावरती आपण मनन करूया आणि पुन्हा एकदा प्रार्थनेने सुरुवात करू. पवित्र देवबापा, आज आम्ही तुला धन्यवाद देतो की हे वचन वाचण्यासाठी आणि समजण्यासाठी तू आम्हाला सहाय्य करत आहेस आणि करणार आहेस. येणारं वचन आम्हासाठी आशीर्वाद बनू दे आणि या वचनाच्या प्रकाशात आमची मंडळी चालत राहू दे, हीच आज आम्ही प्रार्थना करतो. देवबापा, आज आम्ही तुला धन्यवाद देतो की तू आज आमची भेट घेणार आहेस आणि तुझ्या भेटीसाठी प्रभू देवबापा, तुझ्या वचनासाठी आणि तुझं ऐकण्यासाठी आमचे कान आम्ही तुझ्याकडे लावतो. आम्हा सर्वांना ऐकणारे कान, ऐकणारं मन दे. देवबापा, माझ्या मनचे विचार, तोंडचे शब्द तुला आवडणार असू दे. देवबापा, जे काही मी बोलेल ते तुझ्या आत्म्याने बोलू दे. तुझ्या आत्म्याने तुम्हाला प्रेरित कर आणि तुझ्याच गौरवासाठी आजचं हे वचन असू दे. प्रभू, याद्वारे आमची आध्यात्मिक पातळी वाढव, आध्यात्मिक उंची वाढव, आध्यात्मिक जीवन वाढव, हीच प्रार्थना आम्ही करतो. आणि या वचनाला आम्ही आमच्या जीवनात स्थान द्यावं म्हणून आम्हाला विशेष सहकार्य कर आणि तुझा पवित्र आत्मा आम्हा सर्वांच्या जीवनात कार्यरत असू दे, मंडळीच्या जीवनात कार्यरत असू दे. प्रार्थना ऐकली, उपकार मानतो. प्रिय प्रभू येशू आमचा तारणारा, याच्याद्वारे याच्या नावामध्ये प्रार्थना मागतो म्हणतोच आहे. आमेन. आजच्या मरणासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे आणि जुन्या करारामधून उपदेशक याचा पुस्तक आणि त्याचा 9वा अध्याय आणि त्याची 1 ते 16 ही जी वचनं आहेत आणि ती सर्व वचनं मी वाचणार नाही, परंतु काही वचनं मी वाचतो. परंतु 1 ते 16 या वचनावरती आपण यावेळेस मनन करणार आहोत. काही वचनं वाचतो मी आपणासाठी. उपदेशक 9. या सगळ्यांचे मनन मी केले आणि हे स्पष्टपणे समजण्याचा प्रयत्न केला, ते हे की धार्मिक व ज्ञानी आणि त्यांची कृत्ये ही सर्व देवाच्या स्वाधीन आहेत. आपण प्रेम करणार की वैर करणार हे मनुष्यास कळत नाही. हे सर्व काही त्याला पुढे प्राप्त होणार असते. जे काही घडते ते सर्व सारखेच घडते. धार्मिक व दुष्ट, सात्विक, शुद्ध व शुद्ध, यज्ञ करणारा व यज्ञ न करणारा या सर्वांची एकच गती होते. सात्विकाची व पाप्याची, शपथ वाहणाऱ्याची तशीच शपथ वाहण्यास भिनाऱ्याची सारखीच दशा होते. भूतलावर जे काही घडते त्या सर्वांस हे एक अनिष्ट आहे की सर्वांची गती सारखीच होते. मानवपुत्राच्या मनात दुष्टता भरलेली असते, त्यांचे मन जन्मभर भ्रांतिमय असते, मग ते मेलेल्यास जाऊन मिळतात. देवापी वचनं आम्हासाठी आशीर्वादाची करो. यावेळेस पूर्ण अध्यायावरती आपण मनन करणार आहोत आणि म्हणून उपदेशक याचा ग्रंथ 9वा अध्याय आणि त्याची 1 ते 16 ही वचनं जी आहेत ती आजच्या मननासाठी आहे. आज आपण या वचनामधून जीवनामधील जी विसंगती असते ती पाहणार आहोत. त्याचबरोबर प्रत्येक वचनामधून देव आम्हाला काय शिकवतो ते आज आपण या वचनामधून पाहूया. उपदेशक याला हिब्रू ग्रंथामध्ये कोहेलेत असं म्हटलं जातं. कोहेलेत म्हणजे सभा जमविणारा. कोहेलेत याचा अर्थ सभा जमविणारा असं म्हटलेलं आहे. या पुस्तकाचा लेखक जो आहे तो शलमून राजा आहे, दाविदाचा पुत्र. आणि या ग्रंथामध्ये देवबापाने त्याचं स्वतःचं प्रगटीकरण दिलेलं नसून मनुष्य आपल्या मानवी बुद्धीने आणि काय करू शकतो याचं ईश्वरी प्रेरणेने आणि प्रगटीकरण त्याने केलेलं आहे. आणि त्याच ईश्वरी प्रेरणेने शलमोनाने हे पुस्तक या ठिकाणी लिहिलेलं आहे. या पुस्तकाचा जो संदेश आहे, उपदेशक या पुस्तकाचा संदेश जो आहे तो म्हणजे देवा वाचून सर्व काही व्यर्थ आहे. देवा वाचून सर्व काही व्यर्थ आहे. आणि म्हणून आम्ही या संदेशाकडे लक्ष देत असताना मानवाला देव कशा रीतीने आणि मार्गदर्शन करतो ते आपण पाहूया. 9वा अध्याय आणि 2 ते 3 ही वचन जर पाहिली त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की या वचनामध्ये सर्वांना सारखीच वागणूक दिलेली आहे असं दिसतं. सेम ट्रीटमेंट फॉर ऑल. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की धार्मिक व ज्ञानी त्यांची कृत्य
ही सर्व देवाच्या स्वाधीन आहेत आणि त्याचबरोबर जे काही घडते ते सर्वांस सारखेच घडते असं म्हटलेलं आहे आणि सर्वांची दशा सारखीच होते आणि सर्वांची सारखीच गती हे एक अरिष्ट या ठिकाणी मानलेलं आहे. यावरून आम्हाला या पाहायला मिळतं की सेम ट्रीटमेंट फॉर ऑल, सर्वांसाठी सारखीच वागणूक जीवनामध्ये आणि पाहायला मिळते. जे नीतिमान आहेत त्यांना अधार्मिकावरती किंवा अधार्मिकापेक्षा जास्त वरचढ केलेलं नाही किंवा जे धार्मिक आहेत त्यांना जास्त प्रोत्साहन नाही किंवा जे अनीतिमान आहेत त्यांना देखील वरचढ केलेलं नाही आहे. तर जीवनामध्ये सर्वांना सारखी गती आणि देण्यात आलेली आहे. सर्वांची स्थिती सारखीच आहे असं शास्त्र सांगतं. मग तो धार्मिक असो किंवा तो ज्ञानी असो, तो नीतिमान असो किंवा अनितिमान असो, तो शुद्ध असो किंवा अशुद्ध असो, सर्वांची गती ही सारखीच आहे. आणि गती ही सारखी असणं हा शलोमोन राजा म्हणतो की ते एक अरिष्ठाप्रमाणे आहे. सर्वांची गती ही सारखी असणं हे एक अरिष्ठाप्रमाणे आहे. परंतु देवाच्या दृष्टिकोनातून आम्ही ज्यावेळेस धार्मिकाविषयी, ज्ञानांविषयी, पाप्यांविषयी, अशुद्धतेविषयी, शुद्धतेविषयी विचार करतो तेव्हा मला पाहायला मिळतं की देव या सर्वांना सारखं त्या ठिकाणी त्याने ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच हा उपदेश या ठिकाणी सांगत आहे की धार्मिक आणि ज्ञानी यांची कृत्ये जी आहेत ती सर्व काही देवाच्या स्वाधीन आहे. आणि माणसांना कळत नाही की माणसाचा प्रेम करणार की वैर करणार. माणसांना कळत नाही नेमकं ते उद्या काय करणार. याचा अर्थ मनुष्य जे काय करतो ते सर्व देवाने त्याच्या स्वाधीन ठेवलेलं आहे असं वचन या ठिकाणी सांगतं. आणि म्हणून धार्मिक सर्वश्रेष्ठ किंवा ज्ञानी सर्वश्रेष्ठ हे आपण ठरवू शकत नाही, कारण त्यांची सर्वांची कृत्ये जी आहेत ती देवाच्या हातात असतात. आणि म्हणूनच मानवाला पुढे काय प्राप्त होणार हे त्याला आता समजत नसते, परंतु पुढे जाऊन त्याला ते प्राप्त होणार असते. आणि म्हणून जे काही घडते ते सर्वांसाठी सारखंच घडतं असं वचन 2 मध्ये म्हटलेलं आहे. वचन 2 सांगतं की धार्मिक, ज्ञानी, दुष्ट, सात्विक, अशुद्ध आणि यांची गती सारखी आहे आणि प्रत्येकाची दशा सारखीच असते. परंतु ज्यावेळेस आम्ही वचन 3 कडे पाहतो त्यावेळेस वचन 3 आम्हाला सांगतं की या भूतलावर जे काही घडतं त्या सर्वांस ही एक अनिष्ट असं समजलेलं आहे. एक गती असणं अनिष्ट असं समजलेलं आहे. परंतु मानवाच्या मनात, शास्त्र सांगतं की मानवाच्या मनात नेहमीच आणि दुष्टता भरलेली आहे. त्याचं मन जन्मभर हे आणि भ्रांतिमय असतं असं म्हटलं आहे. परंतु शेवटी ते मेलेला जाऊन मिळतात. मग तो धार्मिक असो किंवा अधार्मिक असो, ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो, नीतिमान असो की अनितिमान असो, शुद्ध असो की अशुद्ध असो, सर्वांना गती सारखीच आहेत. सर्व मरतात आणि मातीत जाऊन मिळतात असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून देवाच्या दृष्टीने या भूतलावरील प्रत्येक मानवाला देवाने आणि सारखी योग्यता दिलेली आहे, समानता दिलेली आहे, सेम ट्रीटमेंट दिलेली आहे असं म्हटलेलं आहे सर्वांच्या जीवनामध्ये. आणि वागणूक ही सारखी त्यानं दिलेली आहे. जीवनामध्ये विसंगती आहे. जीवनामध्ये चांगले वाईट लोक आहेत, धार्मिक अधार्मिक लोक आहेत, विसंगती निश्चित आहे. परंतु देवाच्या दृष्टीने सर्वांची कृत्य ही देवाच्या स्वाधीन आहेत, त्याच्या अधीन आहेत आणि देवाने सर्वांना सारखी गती दिलेली आहे. यावरून वचन सांगतं की देवाच्या द्वारे मानवाला जी ट्रीटमेंट आहे ती सर्वांना सारखी मिळते. कशावरून? तर मनुष्य धार्मिक असो अधार्मिक असो, दोघंही मेल्यानंतर, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ते मातीस मिळतात आणि ते त्या ठिकाणी पूर्णपणे पुन्हा त्यांचा संबंध देवाशी कधी येत नाही. दुसरा मुद्दा या ठिकाणी आम्ही पाहिलं 9 अध्याय 4 ते 6 त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, वेअर देर इज लाईफ देर इज होप. ज्या ठिकाणी जीवन आहे त्या ठिकाणी आशा आहे असं म्हटलेलं आहे. पहा,
जो जीवसृष्टीशी मिळून असतो त्याला आशा असते. म्हणजे जो जीवसृष्टीशी मिळवून घेतो त्याला त्या ठिकाणी आशा आहे. कारण मृत सिंहापेक्षा जिवंत श्वान बरा. मृत झालेला व्यक्ती, मृत झालेला प्राणी, पशु असो पक्षी असो, त्यांचा कोणासाठी काही उपयोग नसतो. परंतु जो जिवंत असतो, ज्याच्यामध्ये श्वास असतो आणि तो बरा असं म्हटलेला आहे. याचा अर्थ मृत व्यक्ती मरतो, मातीस मिळतो व मृतास काहीच कळत नाही व त्यास पुढे आणखी काही फलप्राप्ती घडणार नसते व मेल्यावर त्याचे स्मरण कोणालाच राहत नाही, असं योग आणि 14:21-22 दुसरे राजे आणि 22:20 मध्ये म्हटलेलं आहे. तो म्हणतो की जे मृत झालेले आहेत त्यांचा पुन्हा जगाशी कुठलाही संबंध येत नाही. आम्ही पाहतो जगातील स्त्री आणि पुरुष मेलेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्यामधून निघून गेलेल्या व्यक्तींना आणि लगेच विसरतात. धार्मिकांचे देखील आणि कोणी स्मरण ठेवत नाही. जीवन असं आहे की त्यातच आम्हाला बक्षीस परत मिळणार आहे. जे रिवॉर्ड आहे, जे गिफ्ट आहे देवापासून माणसाला मिळते, ते जीवन असताना, जिवंत असताना तुम्ही या भूतलावर काय करता त्यामध्येच तुम्हाला तुमचं बक्षीस दिलं जाणार आहे. जीवनानंतर मात्र काय, मृत्यू आहे. आणि मृत्यू झाल्यानंतर मात्र माणसाला काहीही कळत नाही, तो मातीस मिळतो किंवा त्याची माती होते असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून वचन 6 सांगतं की मेलेल्या मनुष्यांचं प्रेम, वैर व त्यांचा हेवा दावा ही नष्ट होऊन जातात व या भूतलावर जे व्यवहार आणि चालतात त्याचा भाग कधीही ते लोक असत नाही. जे मेलेले आहेत ते कधीही या जगातल्या व्यवहाराचा भाग होत नाही, पार्ट होत नाहीत. कारण जेथे जीवन संपते तेथे सर्व काही संपते. जेथे जीवन संपते तेथे सर्व संपते. जगातला व्यवहार संपतो, प्रेम संपते, वैर संपते, हेवा दावा नष्ट होऊन जातात आणि या भूतलावरील कुठल्याही गोष्टीशी पुन्हा त्या व्यक्तीचा संबंध येत नाही. आणि म्हणून परंतु जर माणसाने जीवनामध्ये आशा ठेवली किंवा जीवसृष्टीची त्याने जुळून घेतलं, त्याला निश्चित आशा आहे जिवंत असताना, परंतु मेल्यावरती नाही प्रिया. आणि म्हणून वेर देर इज लाईफ देर इज होप असं म्हटलेलं आहे. तिसरा मुद्दा या ठिकाणी पाहतो, वचन 9, 7 ते 10 जर पाहिलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, द रेमेडी ऑफ फेथ, विश्वासासंबंधाने बोलतो की जे डिलिंग आहे, डिलिंग विथ अनडिझायरेबल सिच्युएशन, अशा काही गोष्टी असतात, अशी काही परिस्थिती असते की त्या परिस्थितीमध्ये आम्हाला आणि विश्वास ठेवावा लागतो आणि विश्वासाने पुढे चालावं लागतं. दुसरा अध्याय आणि 24-26 या ठिकाणी जर आम्ही वाचलं तर असं म्हटलेलं आहे, ते वचन सांगतं की या जगामध्ये मनुष्याने खावे प्यावे, श्रम करून आपल्या जीवास सुख द्यावे यापेक्षा त्याला काहीही इष्ट नाही. हेही देवाच्या हातून मिळते, कारण त्याच्या प्रसादापासून खाणे पिणे व सुख भोगणे हे कोणास प्राप्त होतात. या ठिकाणी मुख्य काय आहे तर देवाची कृपा किंवा देवाचं जे फेवर आहे मानवाच्या बाबतीत, त्या व्यक्तीच्या बाबतीत देवाची कृपा किंवा देवाचं फेवर आणि त्याच्यावर असणं फार गरजेचं आहे. आणि जर वचन 3:13 वाचलं त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, वचन सांगतं की देव जे काही करतो ते सर्व का राहणार व ते अधिका करता येत नाही किंवा ते उणेही करता येत नाही व मनुष्याने त्याचे भय धरावे म्हणून देव असा क्रम लावून देतो. माणसाला प्रश्न पडतो की असं का झालं, तो फार धार्मिक होता, तो फार चांगला मनुष्य होता, परंतु तो कसा काय संपला. परंतु प्रियांनो असं म्हटलेलं आहे शास्त्रात की देव माणसाने त्याचे भय धरावे म्हणून असा क्रम चालवितो या जीवन सृष्टीमध्ये. यावरून कळते की देवच मनुष्याची कामे ठरवून देतो आणि सर्व ॲक्टिव्हिटी जी आहेत माणसांची ते देव ठरवत असतो. आणि म्हणून मनुष्याने देवाने लावून दिलेले नियम व परिस्थिती, देवापासून मिळणारे जे बक्षीस गिफ्ट आहे ते समजून स्वीकारणं गरजेचं आहे. व्हॉट ॲक्टिव्हिटी गॉड हॅज गिवन टू मी,
देवानं कुठलं कार्य करण्यासाठी मला कुठलं बक्षीस दिलेलं आहे, कुठलं टॅलेंट मला दिलेलं आहे, कोणती गोष्ट माझ्याकडनं देव करून घेत आहे आणि त्या कुठल्या परिस्थितीमध्ये ते मी स्वीकारणं गरजेचं आहे, ते माणसांना समजणं गरजेचं आहे प्रियानो. आणि म्हणून देवाने लावून दिलेले नियम आणि परिस्थिती, देवाचे पासून मिळणारे जे काही बक्षीस आहे ते माणसानं समजून स्वीकारणं गरजेचं आहे. 3 अध्याय 12-13 वचन जर आम्ही वाचत त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मनुष्याने अमरण सुख भोगावे व हित साधावे यापरते त्याला इष्ट काही नाही, ही सर्व देवाची इच्छा या ठिकाणी आम्हाला दिसून येते. आणि म्हणूनच आम्ही पाहतो की देवाने माणसांना काही जीवनात नियम लावून दिलेले आहेत. ज्यावेळेस माणसाने पाप केले त्यावेळेस मनुष्य हा उघडा वागडा होता, नागडा होता. देवाने त्याला वस्त्र दिले, देवाने त्याला झाकलेला आहे, त्याला ऊब येण्यासाठी आणि त्याने वस्त्र दिलेलं आहे, त्याची लज्जा झाकण्यासाठी त्याने वस्त्र दिलेलं आहे. त्याचबरोबर मनुष्याला जीवनामध्ये पुढे आणि आयुष्य जगण्यासाठी त्याने आणि पत्नी दिलेली आहे, कंपॅनशिप ऑफ लाईफ वाईफ. हे कृतिशील उदाहरण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. पती पत्नीचं जे जीवन आहे ते परिणाम करणार असतं. जीवनभर या सर्व गोष्टीवरून आम्ही स्वतःला आपापल्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यास झोकून देतो. ज्यावेळेस पती पत्नी बनतात त्यावेळेस ते दोघंही आपल्या जीवनाच्याद्वारे इतरांवरती प्रभाव पाडत असतात. आपल्या ॲक्टिव्हिटी, आपल्या कृतींच्याद्वारे इतरांवरती प्रभाव पाडत असतात आणि त्यांच्या जीवनामध्ये जे काही त्यांना प्राप्त झालेलं आहे त्या सर्व जबाबदाऱ्या स्वीकारण्यास ते स्वतःला झोकून देतात. आणि म्हणून देवानं जी कंपॅनियनशिप दिलेली आहे पत्नीसोबत पुरुषाला, ती फार महत्त्वपूर्ण या ठिकाणी आम्हाला दिसून येते. परंतु हेही मानवाला जे मिळतं ते देवापासून मिळतं हे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून लाईफ हॅज टू बी ॲक्टिव्ह, एनर्जेटिक, प्रॅक्टिकल, परंतु डेथ इज द एंड ऑफ ऑपॉर्च्युनिटी असं म्हटलं. लाईफ जे जीवन जे आहे ते कार्यरत असते, ऊर्जात्मक असते, प्रत्यदर्शिक असते, परंतु मरण म्हणजे सर्व संधीचा शेवट होय. मरण मृत्यू म्हणजे सर्व संधीचा, सर्व जे काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यांचा शेवट आहे तो. आणि म्हणून आम्ही गांभीर्याने त्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. वन्स मॅन डाईड एव्हरीथिंग इज फिनिश. एकदा मनुष्य मरण पावला सर्व काही त्याचं संपतं, त्यातलं जगातले व्यवहार संपतात, हेवा दावा प्रेम प्रीती सर्व काही संपून जातं आणि पुन्हा त्याचा या जगाशी संबंध येत नाही. म्हणून या जगामध्ये जसं आम्ही जीवन जगतो त्यावेळेस आमच्या जीवनाचा प्रभाव आणि इतरांच्यावरती पडण्याची गरज आहे, परंतु तो देवाच्या इच्छेने, देवाच्या सर्व आज्ञांमध्ये राहून, देवाचं भय बाळगून आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे प्रियांनो. आणि आमच्या जीवनात ॲक्टिव्ह राहायचं आहे, ऊर्जात्मक आम्हाला जीवन जगायचं आहे, आमच्यामुळे इतरांना आशीर्वाद मिळेल ते पाहायचं आहे, आम्हाला प्रॅक्टिकल जीवन जगायचं आहे. कारण उपदेशक म्हणतो की मनुष्य ज्यावेळेस जगात आहे त्याच तो कार्य करू शकतो, त्याच वेळेस तो सर्व काही सुख उपभोगू शकतो. परंतु एकदा तो या जगातनं गेला म्हणजे सर्व काही नाहीच होतं. परंतु या सर्व प्रसंगातून आम्हाला हेच दिसतं की मानवाचा प्रत्येक विभाग जो आहे तो कोणत्या ना कोणत्याने मार्गाने ज्ञान आणि मूर्खता यांच्याशी जडलेला आहे. मानवाचा प्रत्येक विभाग, मग तो कौटुंबिक विभाग असेल, त्याच्या कामाचा भाग असेल, त्याच्या जीवनाचा भाग असेल, त्याच्या ज्ञानाचा भाग असेल, या सर्वांचा आम्ही जर विचार केला तर आम्हाला हे दिसून येतं की ज्ञान आणि मूर्खता याच्याशीच मानवाचं जीवन जडलेलं आहे, मानवाचं कार्य जडलेलं आहे, मानवाचं सर्व विभाग जडलेला आहे. कारण जीवन मरण, स्त्री पुरुष व त्यांचे कार्य याबाबतच हा या ठिकाणी बोलत आहे प्रिया. आणि म्हणून माणसाला 9, 11, 12 वाचलं त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की माणसाला माणसाच्या जीवनामध्ये देवबाप संधी देतो, टाईम अँड चान्स. कधी कधी जीवनामध्ये प्रत्येकाला संधी मिळत नाही आहे.
वचन 11 मध्ये जर आम्ही पाहिलं त्या ठिकाणी फार स्पष्टपणे म्हटलेलं आहे, मी परत येऊन या भूतलावर आणखी पाहिले, तो वेगवान असच शर्यतीत यश व विरासच युद्धात विजय मिळते असे नाही. शहाण्याच अन्न व समंजसानं धन मिळते आणि ज्ञात्यावरच अनुग्रह होत असे नाही, तर सर्व कालवश व दैववश आहेत. कारण मनुष्याला स्वतःवर येणारा प्रसंग कळत नाही. अपायकारक जाळ्यात सापडणाऱ्या माशाप्रमाणे, पाशात अडकणाऱ्या पक्षाप्रमाणे मानव पुत्रावर अनिष्ट कालपाश अकस्मात पडतो, त्यात ते सापडतात. प्रियानो, जो वेळ आहे तो फार महत्त्वपूर्ण आहे आणि माणसांना जीवनामध्ये ज्या काही गोष्टी देवापण दिलेल्या आहेत त्या संबंधानं आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. हे जे 11 वचन आहे ते 11 वचन अकम्प्लिशमेंट या संबंधानं बोलत आहे. या ठिकाणी ते शर्यती संबंधानं, युद्धाच्या विजयश्री संबंधानं, शहाणपणा संबंधानं, अन्ना संबंधानं, धन मिळण्यासंबंधानं, अनुग्रह होण्यासंबंधानं सर्व काही बोलत आहे. परंतु हे सर्व जे आहे मानवाच्या बाबतीत जर विचार केला तर ते वेळेशी निगडीत आहे, टायमिंगशी निगडीत आहे, टायमाशी जोडलेला आहे. आणि म्हणून 3रा अध्याय आणि 1 ते 8 वचन जसं पाहतो तसं म्हटलेलं आहे, सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. जन्मसमय, मृत्यूसमय, रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय असतो. वधण्याचा समय, बरे करण्याचा समय, मोडून टाकण्याचा समय व बांधून काढण्याचा समय असतो. रडण्याचा समय व हसण्याचा समय. सर्व बाबतीत या ठिकाणी वचन सांगतं की सर्व हे टायमाशी निगडीत आहे, टायमाशी जोडलेलं आहे, वेळेशी जोडलेला आहे. आणि म्हणून प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये टाईम फॅक्टर जो आहे तो फार महत्त्वपूर्ण आहे. आम्ही जीवन जगत असताना आमच्या जीवनात जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये टाईम फॅक्टर फार महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून प्रत्येक माणसाने आपलं जीवन जगत असताना जो उचित काळ म्हटलेला आहे, ज्या गोष्टींसंबंधानं देवानं काळ किंवा वेळ ठरवून दिलेला आहे त्या मुद्द्यासंबंधानं आम्ही फार सावध असायला पाहिजे. आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही असं म्हणू शकतो की प्रत्येक गोष्टीला देवानं उचित काळ ठेवलेला आहे. आणि म्हणून या मुद्द्यावर आम्ही समजू शकतो की आमच्या जीवनाचे सर्व ऋतू जे आहेत ते देवाच्या हातात आहे. आमच्या जीवनातल्या ज्या काही परिस्थिती आहे, जे काही आमचं धार्मिकता आहे, जे काही आमचं ज्ञान आहे, जे काय आम्ही आमचं कार्य करतो, ह्या सर्व गोष्टींचं जे काही महत्त्व आहे किंवा सर्व गोष्टी देवाच्या हातामध्ये आहेत. म्हणजेच आमच्या जीवनाचे सर्व ऋतू, सुख असेल, दुःख असेल, आनंद असेल, रडण्याचा समय असेल, हसण्याचा समय असेल, सर्व काही गोष्टी, फक्त त्या दृष्टीने ऋतू म्हटलं तर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असेल, सर्व ऋतू हे देवाच्या हातामध्ये आहेत. त्या मनुष्याच्या मतानुसार त्याच्या जीवनात येतात. मनुष्याच्या मतानुसार, चान्स टू ह्युमन व्ह्यू पॉईंट, मानवी दृष्टिकोनामधून जर आम्ही विचार केला तर मनुष्याला ज्या वेळेस एखाद्या गोष्टीबद्दल संधी मिळते आणि अनएक्सपेक्टेड गोष्ट त्याला प्राप्त होते, जी त्याच्या मनात नसते, ती देवापासून त्याला मिळते असं म्हटलेलं आहे. पण हे कधी होतं की ज्यावेळेस मनुष्य विश्वासाने या जीवसृष्टीशी मिळवून घेतो, देवावरती विश्वास ठेवतो आणि देवाच्यावरती त्याची आशा आहे, भिस्त आहे, भरोसा आहे, त्यावेळेस त्याला गोष्टी मिळतात. आणि म्हणून या सर्व गोष्टीमध्ये आम्ही हे शिकू शकतो की सर्वांना सारखी गती आहे. जेथे जीवन आहे तेथे आशा आहे, परंतु हे सर्व विश्वासानेच माणसांना प्राप्त होते व त्या प्रत्येक गोष्टीला देवाने उचित काळ व संधी नेमून दिलेली आहे. म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत असताना गांभीर्याने गोष्टी घेणं गरजेचं आहे. आमच्या जीवनाबाबत आम्ही गंभीर असलं पाहिजे. आम्ही काय करतो, आम्ही काल काय केलं, आज काय करत आहे, उद्या काय करणार, या सर्व बाबतीत आम्हाला स्वतःला गंभीर असणं गरजेचं आहे. कारण मानवाच्या जीवनामध्ये परत परत पुन्हा
गोष्टी घडत नाही, संधी पुन्हा पुन्हा येत नाही. वचन 9 अध्याय 13 ते 16 मी जर पाहिलं तर त्या आम्हाला पाहायला मिळतं. 5वा मुद्दा आहे की विजडम अनरेकग्नाइज्ड आहे. जे ज्ञान आहे माणसाला किंवा अनेकांना ते कधी कधी ओळखलं जात नाही, आणि त्याचंच उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. ज्ञानाची ओळख काही लोकांना होत नाही. या ठिकाणी असं म्हटलं की जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यापेक्षा बलापेक्षा ज्ञान थोर आहे, वचन 14 मध्ये. आणि एका युद्धाचा प्रसंग या ठिकाणी रेखाटलेला आहे. आणि वचन 15 सांगतं की एका गरीब पण हुशार माणसाने आपल्या बुद्धिबलाने त्या नगराचा बचाव केला, पण त्या गरीब मनुष्याच्या ज्ञानाचा किंवा त्या मनुष्याचं ज्ञान कोणी स्मरणात ठेवलं नाही, त्याला कोणी स्मरलं नाही असं म्हटलं. यावरून आम्हाला हे दिसून येतं की त्या गरीब माणसाने आपल्या ज्ञानाने त्या नगराचा बचाव केला, पण बलापेक्षा त्याची बुद्धी ज्ञान श्रेष्ठ ठरलेलं आहे, परंतु त्याचं स्मरण या ठिकाणी कोणाला झालेलं नाही. आणि म्हणून वचन 16 म्हणतं की बलाहून ज्ञान महत्त्वाचे व श्रेष्ठ आहे, तथापि गरिबाची अक्कल लोक तुच्छ मानितात व त्याचे शब्द कुणी ऐकून घेत नाही. त्याचे ज्ञान लपविले जातं गरिबाचं, परंतु आपण देवाच्या हाती सर्व काही सोपून देण्याची गरज आहे. 2 सामुएल 20:15-22 जर वाचलं त्या ठिकाणी देखील एक स्टोरी आहे. एका स्त्रीने तिच्या नगराचा बचाव केलेला आहे आपल्या बुद्धीने, आपल्या ज्ञानाने. सामान्य माणूस पण ज्ञानी असतो, पण त्याचे ज्ञान विचारात घेतले जात नाही, परंतु बलापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे हे या ठिकाणी देखील सिद्ध झालेलं आहे. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जो ज्ञानी असतो त्याचे मुख तेजस्वी असते व त्याच्या मुखाचा उद्धटपणा पालटतो. जो ज्ञानी मनुष्य असतो तो कधी उद्धट नसतो, त्याचा उद्धटपणा पालटलेला असतो, त्याचं मुख तेजस्वी असतं असं म्हटलेलं आहे. आणि त्याची भाषा ही बदललेली असते, 8:1 मध्ये लिहिलेला आहे. जो ज्ञानी मनुष्य असतो त्या ज्ञानी मनुष्याला देवाचा जो नेमलेला काळ आहे किंवा न्याय समय आहे, या ज्ञानी माणसाला ते अवगत होतं, त्याला समजतं असं म्हटलेलं 8:5 मध्ये. परंतु देवाचे मार्ग मानवी ज्ञानाला अगम्य असतात, आणि म्हणूनच 9:1 मध्ये म्हटलेलं आहे, धार्मिक असो ज्ञानी असो त्यांची कृत्य सर्व देवाच्या स्वाधीन आहे. म्हणून मनुष्याने वचन 9, 7, 10 याप्रमाणेच करावे. आपण वाचूया काय केलं पाहिजे माणसाने जीवनामध्ये. जा तू आनंदाने आपली भाकर खा, हर्षभरणे आपला द्राक्षरस पी, कारण देवाचा तुझ्या कृत्यावर प्रसाद झालेला आहे. तुझी वस्त्रे सदा शुभ्र असोत, तुझ्या डोक्याला तेलाची वाण नसो. देवाने या भूतलावर तुझ्या व्यर्थ आयुष्याचे सर्व दिवस नेमिलेले आहेत. ते तुझे सर्व व्यर्थ दिवस आपल्या प्रिय स्त्रीबरोबर सुखाने घालेव. आयुष्यात हा तुझा वाटा आहे. या भूतलावर जे परिश्रम तू करतोस त्याचे फळ तुला आहे. जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्चून कर, कारण ज्या लोकांकडे तू जावायचा आहेस तेथे काही उद्योग, युक्ती, प्रयुक्ती, बुद्धी व ज्ञान याचे नाव नाही. ही सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट, मानवाला दिलेला आशीर्वाद देवाने. माणसाने आनंदाने आपली भाकर खाणं आणि देवाचा जो काही कृपा प्रसाद त्याच्यावर झालेला आहे त्याकडे लक्ष देणं. जे आयुष्य या भूतलावर देवाने आम्हाला दिलं ते सर्व आपल्या कुटुंबासमवेत, आपल्या पत्नी समवेत आणि आम्ही सुखानं घालवणं. आणि आयुष्यात मानवाचा हाच वाटा आहे प्रियानो, असं या ठिकाणी या वचनात सांगितलेलं आहे. आणि जे काही परिश्रम मनुष्य करतो त्याचं फळ म्हणजेच तुमचं कुटुंब, तुमची स्त्री, तुम्हाला दिलेलं काम, तुमच्या झालेला देवाचा कृपा प्रसाद, जो आनंद, हे सर्व त्याचंच प्रतिफळ आहे. आणि म्हणून जे काय आम्ही हाती घेऊ ते सगळं सामर्थ्य खर्च करून आम्हाला काम करण्याची गरज आहे. आणि ते आम्ही त्याच वेळेस करू शकतो ज्यावेळेस आम्ही जिवंत आहोत, या भूतलावर आम्ही जीवन जगत आहोत. कारण
मृत्यू झाल्यानंतर अधोलोकाकडे ज्यावेळेस मनुष्य जातो त्यावेळेस त्याला कुठल्या प्रकारचा उद्योग, कुठल्या प्रकारचं युक्ती किंवा प्रयुक्ती, बुद्धी किंवा ज्ञान याचं काही घेणं देणं नसतं किंवा त्याचा काही उपयोग त्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून प्रियांनो, आजच्या वचनामधून आम्हाला देवबाप सांगू इच्छितो सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे की या जीवनामध्ये आम्ही जगत असताना ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की देवा वाचून सर्व व्यर्थ आहे. या भूतलावरील सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. आम्हाला कशाकडे लक्ष देण्याची गरज आहे की आम्हाला देवानं हे जे जीवन दिलं त्या जीवनामध्ये सर्वांना देवानं सारखी गती दिलेली आहे. आणि असं असताना देखील देव त्याच्यावर विश्वास ठेवणारे, त्याचं भय धरणारे जे लोक आहेत त्यांच्यावर तो प्रेम करतो, प्रीती करतो आणि त्यांना जीवन जगण्यासाठी जी आशा त्याने दिलेली आहे, जो विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे, त्या विश्वासाच्या मध्ये त्यांनी पुढे चालत राहावं. आणि एवढंच नव्हे तर जे बक्षीस त्यांच्या जीवनात देवानं ठेवलेलं आहे ते आत्मसात करून जीवनामध्ये जे जीवन त्यांना मिळालं त्या संधीचा त्यांनी फायदा घेऊन हे आपलं जीवन या भूतलावर जगावं. आणि हे जीवन जगत असताना जी संधी, ज्या ऑपॉर्च्युनिटी त्यांना मिळालेल्या आहे त्या सर्व ऑपॉर्च्युनिटीचा उपयोग देवाच्या गौरवासाठी करावा. आणि जे ज्ञान त्यांना मिळालेलं आहे ते ज्ञान आणि देवाच्या कामी त्यांनी खर्च करावं, हीच देवाची इच्छा आहे. प्रियांनो, बलापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. जो ज्ञानी असतो त्याचं मुख तेजस्वी असतं. जो ज्ञानी असतो त्याला न्याय समयाने त्याचा काळ समजतो. जो ज्ञानी असतो त्याला देवाचे मार्ग आणि त्याला कळत असतात. आणि म्हणून आम्ही जीवन जगत असताना आम्ही धार्मिक असू द्या, ज्ञानी असू द्या, परंतु आमच्या सर्वांची कृत्य ही देवाच्या हातामध्येच त्याच्याच स्वाधीन आहे हे लक्षात ठेवूनच आम्हाला पुढं चालणं गरजेचं आहे. आणि जो आशीर्वाद माणसाला दिला देवाने तो म्हणजे आनंदाने आपली भाकर खाणं आणि देवाचं गौरव या आमच्या व्यर्थ आयुष्यामध्ये जे दिवस त्यानं आमच्यासाठी नेमलेले आहेत त्याचं गौरव करत राहणं, आपल्या प्रियपत्नीवर आपलं जीवन जगणं, हाच या भूतलावरील मानवाचा महत्त्वपूर्ण असा वाटा आहे. त्याच्या सर्व कृत्यांचं ते प्रतिफळ आहे. यावर आम्हाला दिसून येतं की देवाने मनुष्याला जीवन दिलं, संधी दिली आणि कुटुंब जे देवाने निर्माण केलं त्या कुटुंबासमवेत त्याने विश्वासानं राहणं आणि ज्या आशीर्वाद त्याला मिळाले ते आपल्या जीवनात आत्मसात करून घेऊन देवाचं भय धरून त्याच्यामध्ये चालत राहणं आणि जे काय आपल्या हाती पडेल ते सगळं सामर्थ्य खर्च करून करत राहणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. देवबाप करो आणि वचन समजणारी बुद्धी समांत करतो तुम्हाला आणि मला देऊ. प्रार्थना करू आपण यावेळेस. देवा, आम्ही तुझा आभार मानतो या वचनाबद्दल. जो अनुग्रह तू आज आमूर्ती केला त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाचं गौरव करतो. होय प्रभू, आम्ही मनुष्य प्राणी आहोत. या भूतलावर जीवन जगत असताना कुठल्या गोष्टीला आम्ही महत्त्व द्यावं, कुठल्या नाही, याचं ज्ञान बुद्धी तू आम्हाला दिली, उपकार मानतो. आज आम्हाशी बोलला, स्तुती करतो. आणि खरोखर दे बापा, धार्मिक असो, ज्ञानी असो, त्या सर्वांची कृत्य हे तुझ्या स्वाधीन आहेत, तुझ्या हातामध्ये आहेत. आणि म्हणून आम्ही तुझ्याकडे लक्ष लावावं आमच्या जीवनासंबंधाने, आमच्या सर्व मार्गासंबंधाने. कारण ज्या मार्गाने आम्ही गेलं पाहिजे त्याचा बोध तो आम्हाला करणार आहे असं वचन सांगतं. आणि म्हणून तुझ्या तारणाच्या मार्गावरती तुझ्या प्रकाशामध्ये चालत असताना आम्हाला ही वचन लाभदायक ठरू देत आणि या वचनाच्या प्रकाशात आमचं जीवन तो आणखीन उत्तम कर, आणखीन काम करण्यास तो आम्हाला सहाय्य कर. आणि या जगात आम्ही जिवंत आहोत तोपर्यंतच आम्ही ॲक्टिव्ह राहू शकतो, प्रॅक्टिकल राहू शकतो, ऊर्जात्मक राहू शकतो आणि तुझं कार्य पुढे नेऊ शकतो. ते करण्यास आम्हाला सहाय्य कर. प्रभू येशू ख्रिस्त आमचा महान तारणारा, याच्यावर याच्या नावाने मागतो म्हणून तू सहाय्य. आमेन. यावेळेस आपण प्रबोधनाच्या विधीकडे वळणार आहोत. यावेळेस आपण प्रबोधनाच्या विधीकडे वळूया. पावलाने करिंथेतील मंडळीसाठी प्रबोधनाचे भ्रष्टीकरण जे आहे त्या संबंधानं जे पत्र लिहिलं,
पाऊल म्हणतो की कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला दळून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार म्हणून ती मोडली आणि म्हटले, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी माझ्या स्मरणार्थ करा. मग भोजन झाल्यावर त्यानं प्याला घेऊन तसंच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ करा. कारण जितक्यांदा तुम्ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. म्हणून जो कोणी योग्य प्रकारे भाकर खायला अथवा प्रभूचा प्याला पेईल तो प्रभूचे शरीर रक्त या संबंधाने दोषी ठरेल. मग माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढून घेतो. तुम्हामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत आणि बरेच निद्रेत आहेत. याचे कारण हेच होय. त्यावेळेस आपण या विधीकडे वळण्यापूर्वी आपण शांत राहूया, आत्मपरीक्षण करूया आणि आपल्या पापांची क्षमा आपल्या प्रभूला मागूया. आमचे संबंध प्रत्येकासंगती आणि मी सुधारण्याचा प्रयत्न करूया. एकमेकाला क्षमा करूया आणि लीन नम्र होऊन या शरीराचं मर्म ओळखूया, या भाकरीचं आणि या रक्ताचं मर्म ओळखूया प्रियानो. आणि आपले लक्ष, आपले नेत्र आपण प्रभूकडे लावूया. आपण आत्मपरीक्षण करू. मग त्याने भाकर घेतली आणि ती मोडल्याने म्हटलं, ही घ्या, खा आणि माझ्या स्मरणार्थ करा. त्यावेळेस आपण या भाकरीसाठी प्रार्थना करूया. प्रिय देवापा, आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला या जगामध्ये तू पाठविलस आणि त्याने स्वतःचा प्राण, स्वतःचं बलिदान त्या क्रूसावरती होऊ दिलं यासाठी की आम्हाला तारण आणि पापक्षमा मिळेल. तुझी तारणाची योजना प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे पूर्ण झाली आणि देवबापा मानवाला तू तारण दिलं, उपकार मानतो. होय देवबापा, आज त्याच्या मरणाची आणि त्याच्या पुन्हा उठण्याची घोषणा आम्ही या भाकरीद्वारे आणि प्याल्याद्वारे करणार आहोत. याचं सेवन आम्ही करणार आहोत आणि म्हणून ही भाकर तू आज आस्वादित कर आणि आम्हाला घेण्यास सहाय्य कर. जसं प्रभू येशू तुझं शरीर निरोगी आणि पवित्र होतं तसं ही भाकर घेतल्यानंतर आम्हा सर्वांचं शरीर निरोगी आणि पवित्र कर. प्रभू येशू, तुझं पवित्र रक्त तू सांडलंस आणि त्या रक्ताने आम्हाला विकत घेतलंस आणि आज तुझ्या त्या रक्ताचं प्रतीक म्हणून हा प्याला आम्ही घेणार आहोत. हा प्याला देखील तू आस्वादित कर आणि तुझं रक्त जसं पवित्र शुद्ध होतं तसं प्याला घेतल्यानंतर आमचं देखील रक्त पवित्र शुद्ध कर. आणि प्रभू, आम्ही तुझ्या शरीराचं मर्म ओळखून, तुझ्या रक्ताचं मर्म ओळखून आम्ही हे घ्यावं आणि ते घेण्यास आम्हाला तू सहाय्य कर, हीच प्रार्थना करतो. आणि म्हणून भाकर आणि हा प्याला तो आज आस्वादित कर बापा, हीच नम्र विनंती करतो. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणतो सहाय्य. आमेन. मग त्याने ती भाकर घेतल्याने सर्वांना दिलेली आहे. आपण यावेळेस सर्वजण मिळून ही भाकर आणि हा प्याला घेणार आहोत आणि प्रभूच्या स्मरणामध्ये करणार आहोत. प्रभू, आभार मानतो, तू आम्हाला विधी करण्यास सहाय्य केलं, मंडईला सहाय्य केलं, उपकार मानतो. आणि सर्वांच्या जीवनात देवबापा हा विधी एक महत्त्वपूर्ण विधी आहे, ते करण्यास सहाय्य केलं, स्तुती करतो. होय प्रभू येशू,
तो आम्हासाठी मरण पावला, पुन्हा उठलास आणि स्वर्गात चढून गेलास आणि पुन्हा आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. हाच आमचा विश्वास आहे. आणि म्हणून या विधीद्वारे तुझ्या मरणाचं आणि पुन्हा उठण्याचं, पुन्हा येण्याचं घोषणा आम्ही करतो आणि तुला धन्यवाद देतो बापा. तो आम्हासाठी हा विधी लावून दिला. खरोखर देव बापा, तू म्हणतो की जो कोणी माझं शरीर खात नाही आणि माझं रक्त पित नाही त्यांना माझ्यामध्ये वाटा नाही. होय देव बापा, तुझा देह भाकरीच्या स्वरूपात आम्ही खाल्लेला आहे, तुझं रक्त या द्राक्षरसाच्या स्वरूपात आम्ही घेतलेलं आहे. हे सर्व आम्हासाठी आस्वादित कर, जेणेकरून आम्हाला तुझ्यामध्ये वाटा मिळेल असं होऊ दे. आम्हा सर्वांच्या पापचुकांची क्षमा कर, मंडळीला हे करण्यास सहाय्य कर. प्रार्थना ऐकली स्तुती करतो प्रभू येशूच्या महान गोड आणि पवित्र नावाने ही प्रार्थना मागतो म्हणतो साई. आमेन. आशीर्वाद घेऊया आपण यावेळेस. आणि आता देव जो बाप याची प्रीती, देव जो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि देव जो पवित्र आत्मा याची सुखद संगती आम्हा प्रत्येकाबरोबर आणि या मंडळीबरोबर आज आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. सूचना एक, जोगळेकर परिवारासाठी विशेष प्रार्थना करा आणि त्यांच्या कुटुंबाला आणि आपल्या वैयक्तिक कौटुंबिक प्रार्थनेत उचलून धरा. दुःखित परिवार आहे, आप्तजन आहेत, त्यांना आपण आपल्या प्रार्थनेच्याद्वारे आणि विशेष करून प्रार्थनेत उचलून धरूया आणि निश्चित त्यांना आत्मिक सामर्थ्य आपल्या प्रार्थनांमधून मिळणार आहे. थँक्यू व्हेरी मच.